हाय, मी अपेक्षा. तर चालू होते फेशियलचे कस्टमर. माझे स्टुडंट त्या फेशियल करत होते कस्टमरचं, आणि त्यांची पण आहे ना आता फुल प्रॅक्टिस झाली, कारण आता सीझन चालू आहे. त्याच्यामध्ये त्या रोज फेशियलचे कस्टमर घेतात, वॅक्स, क्लीनअप, म्हणजे सगळे हेअर कट आता त्या भरपूर शिकले. त्यांची पण आहे ना खूप प्रॅक्टिस झाली आहे. पण काही कस्टमरला वाटतं की मुलींकडे करायला देता. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुमच्यासोबत पण झालंय का असं. पण आपल्याला माहित असतं की त्यांची किती प्रॅक्टिस आहे, किती प्रॅक्टिस नाही. जे त्यांना काम करता येतं तेच देतो आपण. इकडे चालू आहे आता आमचं जाळीचं काम. तुमचा व्हिडिओ काढते ना, तुम्हाला फेमस करतो ना. रिंग भरायचं काम चालू आहे आता. मी ऑलरेडी यूट्यूबला मी ऍक्टर म्हणून काम करतो. मी ऑलरेडी फेमस असं. हा का? मग ऍक्टिंग म्हणून काम करत नाही. 2-4 चॅनलमध्ये काम करते आमचे. मला आठवत नाही किती चॅनलमध्ये काम करतो. 800 रुपये रोज आहे. हा का? काही काम नाही का हात सीझनला. छोटे छोटे वेब सिरीज बांधतात. हा. भारी. आज होईल ना आपलं रिंग भरून? काय म्हणतात? आज होईल ना रिंग भरून? व्हायला तर पाहिजे. रिंग झाली ना, सेटला नाही टाइम लागत आम्हाला. खालचंच जास्त हे. ना 4 वाजले आणि आता कस्टमर येते परत फेशियलसाठी, परत मेहंदीसाठी. वहिनी मेहंदी काढणारे कस्टमरच्या हातावरती. आणि आता ना सगळी गर्दी एकटीच होणार आहे पार्लरमध्ये, कारण इतके कस्टमरचे फोन आले आणि ऊन उतरल्यावर जास्त कस्टमर चालू होत्या. मम्मीनी पण आहे ना आज ब्लाऊज शिवले. तर आता आहे ना मस्त चहा पितो आम्ही. आता हा लवकर चहा करावं लागेल. परत आता कस्टमर सगळी एकटी गर्दी होणार आहे माहिती. आणि शक्यतो संध्याकाळचे जास्त कस्टमर येतात, कारण दिवसभर खूप ऊन असतं. तर ऊन कमी झाल्यावरतीच कस्टमर चालू होते, तेव्हा तर जास्त गर्दी होती पार्लरमध्ये. मम्मी करते आता स्वयंपाक. आता आहे ना किती 7:30 वाजले असं नाही ना? पाहिलेच नाही बाई. 7:30 वाजले असं ना. आता आमचे कस्टमर झाले. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आज आहे ना इतकी गर्दी होती पार्लरमध्ये, लय थकलं माझे तो ना. इतके पाय दुखते. मी पहिले ते तेल लावलं. कोणतं ग ते तेल? नवरत्न. हां, ते तेल लावलं मी. आता थोडंसं असं थंड थंड वाटतंय, पण लय पाय दुखते माझे. आणि रात्री पण माझ्या मानेत चमक निघली. ती मान पण इतकी दुखती सकाळपासून. तरी गोळ्यान ते घेतलं, थोडासा पडलाय फरक. तर ते ना मम्मी कढी बनवणार आहे, पण मला कढी नाही आवडत. दही पॅनकेक छान खाल्लं मी आत्ताच दही थोडंसं. खाल्लं. आणि गरम तर नाही इतकं होतं, बापरे, इतकी उष्णता आहे. दिवसभर तर असं गरम होतं. मम्मीने एकच कस्टमरचे एवढे ब्लाऊज शिवले, उद्या द्यायचे. आता ते त्याला लेस लावायची राहिली बाईला. तर आहे ना आता उद्या द्यायचे ते कस्टमरचे ब्लाऊज. मला अजून व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, तर आता मी पहिले व्हिडिओचं काम करते. मी बनवते आता भजीची आमटी. मम्मीने इकडं कढी बनवली, भात पण बनवला. आधी कांदा भाजून घेतला, डाळ ग्रेव्ही करायची. थोडे टाकते काढू. काढ. गाळून द्यावं लागेल नाही. गारू दे, खूप उष्णता आहे. मसाले ते लाल मसाला संपला. मसाल्याच्या डब्यातले टाक ना बाई. फ्रीजमध्ये एक आहे ना कोणता आहे तो? लाल मसाला. हां का? मम्मी बसली आता ब्लाऊजचं काम करायला. उद्या द्यायचं आहे तो, त्याच्यामुळे नाही तर लई थकलेलो आहे आम्ही. त्याच्यामुळे बंद केले कपडे. बॉल लावते त्याला करून. झाले मग. इकडं गंज पाहिजे किती पडेल कपड्यात. काय ना भयंकर आहे. आजारी पडायची कामं झाली सीझनला. आणि कस्टमर म्हणतात किती गर्दी यांच्याकडं, ते नाही त्यांना एवढं. हा ना, गर्दी. आपण आपलं काय वाटतात नाही शिवा, वाटतं आपल्याला, पण आपल्याला माहिती होणार नाही, त्याच्यामुळे नाही घेतो. नाहीच होऊ शकत एवढं. किती शक्य का? शक्यच नाही. हे नुसतं झोपत मांजर. ते ताकच तेवढं केलंय ते.
ताक केल्यामुळे त्याला अशी आली. किती राहिले ब्लाव पाठीमागून काढायला का पाठीमागचे राहिले. पूर्ण? हां मग लय करावं लागन ते. हां येतात. बाईला लावायऐवजी पाठीमाग, पण तुला ती लेस काढून लावावं लागन ना. अवघडच आहे. लेस मीच लावली, ती नव्हती लावायला पाहिजे आहे ना. असं लक्षातच नाही, पण हे लावायचंय. मी करून देऊ का ते गोल गुंडाळून दोऱ्याने?